राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान एक महायज्ञ या संकल्पनेतून धायरी येथे आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले। मानस परिवार उत्सव समिती आणि न्यू आर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये एकूण 63 पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले। विशेष म्हणजे 12 जानेवारी रोजी प्रथमच रक्तदान करणाऱ्या दात्यांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली। संकलित केलेले रक्त जनकल्याण रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले, ज्यासाठी डॉक्टर साबळे यांनी विशेष सहकार्य केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत अमोल बांदल यांनी केले। या प्रसंगी भारतीय मजदूर संघाचे प्रांत प्रमुख प्रभाकर बानासुरे, प्राज भिलारे, न्यू आर्या फाउंडेशनचे संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी आपल्या मार्गदर्शनात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वस्ती सहयोजक श्रीकांत काळे, वस्ती प्रमुख ज्ञानेश बिडवाई, अजय कल्ले, समीर साठे, गजानन जोशी, अमोल भांगडे, प्रसाद कुलकर्णी, गिरीश जोशी, घाग काका यांनी विशेष परिश्रम घेतले। हे शिबिर धायरी फाटा येथील EPS कंपनीमध्ये पार पडले। स्थानिक नागरिकांनी आणि तरुणांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे जनसेवेचे 6वे पुष्प यशस्वीरित्या गुंफले गेले। साई व्यंकट मोटर्स आणि व्यंकट साई हुंडा यांनी या उपक्रमासाठी सौजन्य लाभले होते। नमस्कार, मी संदीप दुसाने, मानसजवळ रिद्धिसिद्धी पॅरेडमध्ये राहतो। बऱ्याच दिवस मला रक्तदान करण्याची इच्छा होती। आज पहिल्यांदा योग आला मानस परिवार उत्सव समिती निमित्ताने। बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजामध्ये रक्ताची गरज पडते, काही ना काही कारण असतं पेशंट्सचा वगैरे। त्यामुळे रक्तदान करावे असं प्रत्येकाने कधी ना कधी एक रक्त करत राहावे असं माझी अपेक्षा आहे आणि माझी पण ती अपेक्षा होती आणि या समितीनंतर पूर्ण झाली। धन्यवाद। कॅम्प हे खूप महत्त्वाचं कॅम्प आहे। म्हणजे ब्लड डोनेशनचे खूप सारे उपाय पण असतात आणि उपयोग पण असतात आणि ब्लड डोनेट केल्यावर आपल्या शरीरात पण नवीन रक्त जे बनतं ते पण खूप चांगलं असतं आपल्या बॉडीसाठी आणि दुसऱ्यांना पण खूप मदत होते। त्यांनी पण डोनेट केलं पाहिजे ब्लड, कारण की ब्लड समजा जर तुमच्या घरात कधी खूप काही इमर्जन्सीवालं काही आलं तर जर तुम्ही ऑलरेडी ब्लड डोनेट केलेलं असेल तर तुम्हाला जे कार्ड भेटतं त्याच्यावर पण तुम्हाला लगेच इमर्जन्सीमध्ये त्या ब्लड बँक कडून ब्लड भेटतं। सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। गिरीश जोशी, रक्तदान सर्वांनीच करायला पाहिजे, कारण सर्वांच्याच फायद्याचं आणि शरीराला सुद्धा उपयोगी आहे आपल्या। आणि माझं सर्वांनाच आवाहन आहे की वर्षातून ॲटलिस्ट 2-3दा तरी तुम्ही रक्तदान करावे। आपलं रक्तदान महायज्ञ जर म्हणाला तर हा 6वं वर्ष आहे आणि याच्यासाठी आपल्याला मानस परिसर उत्सव समिती आणि न्यू आर्या फाउंडेशन या संयुक्त विद्यमान आणि आपल्याला जनकल्याण रक्तपेढी आपल्याला नेहमी याच्यासाठी सहयोग करत असते। न्यू आर्या फाउंडेशनचे संतोषजी कदम यांच्या गेल्या 2 वर्षापासून चांगलं सहकार्य आणि त्याचा परिणाम आपल्याला बघतोय की आपल्याला इथं बरेचसे रक्तदाते मिळतात, जे आता धायरी परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जे फ्लेक्स आपले लागलेले आहेत त्यानिमित्त त्याचा परिणाम जाणवतोय। आणि याच्या रक्तदान घेण्यापाठीमागचा उद्देश आणि त्याच्या पाठीमागचा योग असा आहे की आपण राजमाता जिजाऊ, गुरु गोविंद सिंग आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हे रक्तदान शिबिर घेत असतो। कोविडच्या दुसऱ्या लाटेपासून हा आपण प्रवास सुरुवात केलेला आहे आणि आता आपलं 6वं वर्ष आहे। कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये रक्ताची जी गरज होती रक्तपेढ्यांना आणि समाजाला, याची गरज ओळखून आपण मानस परिसर उत्सव समिती आणि आपण असा निर्णय घेतला तिथल्या स्वयंसेवकांनी की आपण घरोघरी जाऊन रक्तदात्यांशी संवाद साधून रक्तदान करून घ्यायचं। तर याच्यासाठी आपण मानस परिसरामध्ये जवळजवळ 450 ते 500 घरामध्ये संपर्क करतो। त्याच्यामधनं आपण घरोघरी जाऊन रक्तदात्यांची नोंदणी करतो आणि रक्तदात्यांची नोंदणी झाल्यानंतर आपण दरवर्षी EPS कंपनीमध्ये करतो। याच्यासाठी आपल्याला EPS कंपनीचे डायरेक्टर आहेत लिमयेजी यांचं पण एक आपल्याला चांगलं सहकार्य लाभतं। त्याच्याचबरोबर त्यांच्या कंपनीमधले सहकारी सुद्धा आवर्जून या रक्तदानासाठी येतात आणि आपण आता सत्य बघतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये रक्ताचं तुटवडा रक्तपेढ्यांमध्ये जाणवत आहे। त्या अनुषंगाने आपण हा रक्तदानाचा महायज्ञ आपण घेत असतो। आणि हे ब्लड डोनेशन कॅम्प आमचं आत्ता साधारण मानस आणि न्यू आर्या फाउंडेशन यांच्यातर्फे आम्ही घेत आहोत। 2020 पासून करोना काळापासून आपण वेगळे उपक्रम करत असतो। त्यात रक्तदान हा मेन आहे की बाबा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, रक्तदान केलंच पाहिजे।